UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण करणार। जागा वाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवारांची माहिती। विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढे लढणार असं नाही। जागा वाटपावरील प्रश्नावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। श्रीगोंद्यात पुढचा आमदार ठाकरे गटाचाच होणार। काही दिवसांपूर्वी राऊतांकडून साजन पाचपुतेंच्या नावाची घोषणा, तर अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कुणाला अधिकार नाही। शरद पवारांचं नाव न घेता राऊतांवर निशाणा। श्रीगोंद्यात मी कोणतीही उमेदवारी जाहीर केली नाही। पवारांकडे श्रीगोंद्या संदर्भात चुकीची माहिती। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांकडून प्रत्युत्तर। वडीगोद्रीतील मराठा ओबीसींमधील वादाला मुख्यमंत्री शिंदेच जबाबदार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर पुन्हा आरोप। जरांगे पाटलांचा सलग 6व्या दिवशीही आंदोलन सुरूच। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे ग्रामीण, जालना आणि परभणी बंद। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला। अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता। वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठकही आज घेता येईल का, याबाबत चर्चा करणार मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात। राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे। मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया। मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता। मला भाजपात प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं। भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं। एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी। 313 क्रमांक असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमीच। मुंबईत सोमवारी हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार। 2 धर्मांमध्ये आग लावणाऱ्या नितेश राणेंचा बंदोबस्त करा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची राज्य सरकारकडे मागणी। लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिन्याच्या शेवटी देऊ। ऑगस्टच्या शेवटी भरलेले अर्जही ग्राह्य धरणार। फडणवीसांची मोठी घोषणा। ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडेंवर नाशकात गुन्हा दाखल। कालावधी संपलेला असतानाही आमदार असल्याचं सांगत शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप। दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची बंगळुरूत पुनरावृत्ती। मल्लेश्वरममध्ये तरुणीची निर्घृण हत्या। हत्येनंतर मृतदेहाचे 30हून अधिक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले। सिनेट निवडणूक मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी। 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार। मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। भारताचा बांगलादेश विरुद्ध दणदणीत विजय। पंत, गिल, अश्विन, जडेजाची कसोटी मालिकेत आघाडी। बांगलादेशचा 280 धावांनी पराभव। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।